छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त चंद्रपूर शहरात भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले। क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासन, चंद्रपूर महानगरपालिका, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच मेरा युवा भारत यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी सकाळी 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पदयात्रेला उत्साहात प्रारंभ झाला। कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हाधिकारी विनय गौडा, महापौर संगीता खांडेकर, उपमहापौर प्रशांत दानव, महानगरपालिकेचे आयुक्त अकनुरी नरेश, शिक्षणाधिकारी राजेश पाताळे, अश्विनी सोनवणे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड आदी उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। हिरवी झेंडी दाखवून पदयात्रेला प्रारंभ होताच विद्यार्थ्यांनी शिवगर्जना व जयघोषांनी परिसर दणाणून सोडला। विविध शाळा व महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित वेशभूषा, पोवाडे, आकर्षक झाकी व घोषणांच्या माध्यमातून राष्ट्राभिमान जागविला। पदयात्रेचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, महात्मा गांधी चौक, आझाद बगीचा, गिरनार चौक मार्गे होत शेवटी मनपा पार्किंग येथे समारोप करण्यात आला। रॅलीतील उत्कृष्ट सादरीकरणासाठी आयुक्त महानगरपालिका यांच्या हस्ते 3 सामूहिक व 3 वैयक्तिक पारितोषिके प्रदान करण्यात आली। प्रथम क्रमांक लोकमान्य टिळक कन्या प्राथमिक शाळेला देण्यात आला। या शाळेतील विद्यार्थी नीरव चहारे यांनी शिवचरित्रावर प्रभावी पोवाडा सादर केला। द्वितीय क्रमांक लोकमान्य टिळक विद्यालय चंद्रपूर, तर तृतीय क्रमांक PM श्री सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक शाळा बाबूपेठ चंद्रपूर यांनी मिळवला। या प्रसंगी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी शिवजयंतीच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देत या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले। आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने मोठा पादयात्रा ऑर्गनाइज केलेला आहे। हा पादयात्रेच्या निमित्ताने मुलांच्या मार्फत पूर्ण समाजामध्ये आणि आपल्या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने त्यांचे मौल्य हे सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा हा कार्यक्रम आहे। मी सर्व लोकांना आवाहन करतो की तुम्ही पण याच्यामध्ये सहभाग व्हा आणि आजच्या जयंतीनिमित्ताने त्यांना अभिवादन करून आम्ही सर्व मिळून मोठ्या प्रमाणावर या जयंतीला साजरा करूया।